नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 15 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड previous questions, and we are discussing the two more examples in this video lecture. And as you can see, the first one is from the JEE 2010 and the second one is from Kerala CET 2016. Okay, as usual, okay, we are solving the two examples, okay, with the very easy task. The first one belongs to the concept of terminal velocity and the second one is from the equation of continuity. Okay, अतिशय सिंपल आहे. ठीक आहे, पहिला आणि जर दुसरा क्वेश्चन तर अतिशय इझी आहे. जर इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचा जो आपल्याकडे रिलेशन आहे की एरिया आणि व्हॉल्यूमचं जर आपण मल्टिप्लाय केलं तर तो काय आला पाहिजे, कॉन्स्टंट. ठीक आहे, A1 V1 इक्वल्स टू A2 A2, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, बघा थोडा पहिला जो काही क्वेश्चन आहे तो थोडा जेईचा क्वेश्चन आहे आणि जेईचा क्वेश्चन असल्यामुळे त्या क्वेश्चनला आपल्याला थोडंफार विचार करून सॉल्व करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, नाउ सी two solid spheres of a same metal but of masses m and 8m. ठीक आहे, दोन सॉलिड स्पेअर आहे, एकाचा मास आहे m आणि एकाचा मास आहे 8 टाइम्स m. ठीक आहे, दोन सॉलिड स्पेअर आहे आणि त्याने एक वाक्य यूज केलं की सेम मेटलचं आहे. ओके, म्हणजे सेम मटेरियलचं बनलेलं आहे. ठीक आहे, समजा दोन्ही आयरनपासून बनलेलं आहे, एकाचा मास m आहे आणि एकाचा मास 8m. बट ऑफ द मासेस m and 8m फॉल्स सायमल्टेनियसली ऑन अ विस्कस लिक्विड. ठीक आहे, समजा इथं कोणत्या तरी प्रकारचं विस्कस लिक्विड आहे, समजा या विस्कस लिक्विडमध्ये समजा हे सायमल्टेनियसली आपण दोघांनाही समजा या विस्कस लिक्विडमध्ये सोडलं. ठीक आहे, ओके, द टू मासेस हॅव्हिंग द फर्स्ट वन हॅव्हिंग m ऑफ मास अँड द सेकंड वन हॅव्हिंग द 8 टाइम्स ऑफ द फर्स्ट वन. ओके, अँड वी हॅव टू लिव्ह दॅट टू मासेस सायमल्टेनियसली इन सम ऑफ द विस्कस liquid. And their terminal velocities are v and n times v. Okay, the first one have the terminal velocity v and the second one which have the 8 times mass as greater the first one having the terminal velocity n times v. No problem. ठीक आहे, then the value of n is, okay, हा जो काही इंटिग्रल मल्टिपल n आहे या n ची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, बघा सुरुवातीला टर्मिनल वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट असल्यामुळे तुम्हाला टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती राहणं खूप गरजेचं आहे. 2/9, ठीक आहे, आर स्क्वेअर डेन्सिटी मायनस रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इंटू जी. बघा 2/9 एक कॉन्स्टंट आर्बिटरी, आर इज नथिंग बट जो काही तुमचा स्पेरिकल शेपचा ऑब्जेक्ट आहे त्याची रेडियस. ओके, बघा डेन्सिटी म्हणजे काय, बघा रो आणि सिग्मा मधला काय फरक आहे. रो इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ द मटेरियल, डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट, जो काही ऑब्जेक्ट या विस्कस मीडियममध्ये येऊन राहिलेला आहे. ओके, जसं हा इथं दोन ऑब्जेक्ट आहे. ओके, हॅव्हिंग द मासेस m and 8m. ओके, विथ द डेन्सिटीज रो अँड सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ दिस विस्कस मीडियम. ज्या विस्कस मीडियममध्ये जे दोन ऑब्जेक्ट येऊन राहिले त्या विस्कस मीडियमची डेन्सिटी आहे सिग्मा अँड रो इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट विच आर कमिंग टुवर्ड्स द विस्कस मीडियम. And G is nothing but, as everybody knows, the acceleration due to gravity, and it is nothing but the coefficient of viscosity of the given viscous medium. Clear? ठीक आहे, बघा आता या दोन मटेरियलसाठी बघा 2/9 कशी गोष्ट झाली, कॉन्स्टंट. बघा सिग्मा आणि रो, रो दोघांचाही चेंज नाही होत, सिग्मा पण चेंज नाही होत, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण चेंज नाही होत आणि जोपर्यंत हा विस्कस मीडियम आहे तोपर्यंत इटा पण चेंज नाही होत. मला काय म्हणायचं आहे की ही जी काही टर्मिनल वेलॉसिटी आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय हो, आर स्क्वेअर. बघा हे रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. तर लक्षात, या दोन ऑब्जेक्टसाठी टर्मिनल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. येतं लक्षात, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे, त्यानंतर ओके तुम्हाला एक रिलेशन म्हणता की डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम, देअरफॉर मास इक्वल्स टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. येतं लक्षात, बघा हे रिलेशन महत्त्वाचं आहे की मास इक्वल्स टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, बघा व्हॉल्यूम, स्पेरिकल ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम काय राहते, 4/3 πr³ इंटू काय राहिलं हो, डेन्सिटी. येतं लक्षात. बघा आता पुन्हा बघा, मास आणि रेडियसमध्ये मला रिलेशन फाइंड आउट करायचं. बघा 4/3 इज ऑलरेडी आर्बिटरी कॉन्स्टंट, पाय इज ऑलरेडी कॉन्स्टंट अँड रो इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ दिस टू ऑब्जेक्ट्स. ओके, आणि दोन ऑब्जेक्ट सेम मटेरियलपासून बनलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी रो कसं राहतं, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इथं काय आलं, r³. याचं लक्षात. बघा तुम्हाला काय का बरं करता, कसं करता तुम्हाला लक्षात येतच. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, नको. ठीक आहे,
बघा आता ओके, बघा मी मास आणि रेडियसमधलं याच्यासाठी रिलेशन फाइंड आउट करत आहे. जसं की बघा पहिल्या ऑब्जेक्टसाठी टर्मिनल वेलॉसिटी v2 इक्वल्स टू काय होईल r1चा स्क्वेअर, या इथून घेतो आम्ही. ठीक आहे. सेकंड ऑब्जेक्टसाठी ओके टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होईल r2चा स्क्वेअर. ओके r1 आणि r2चा स्क्वेअर. पहिल्या ऑब्जेक्टसाठी टर्मिनल वेलॉसिटी किती दिली आहे तुम्हाला v, म्हणजे v इक्वल्स टू r1चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि सेकंड ऑब्जेक्टसाठी टर्मिनल वेलॉसिटी किती दिला आहे n टाइम्स v इक्वल्स टू r2चा स्क्वेअर. याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. हे लक्षात. बघा आता इक्वेशन 1 डिवायडेड बाय जर 2 केलं, इक्वेशन 1 डिवायडेड बाय जर 2 केलं ओके, बघा लेफ्ट हँड साईडला v गेट काय होते कॅन्सल, काय शिल्लक राहिला 1/n, आणि राईट हँड साईडला r1 अपॉन r2. ओके, लॉज ऑफ इंडस्ट्रीज यूज केला r1 अपॉन r2चा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जर इंटिग्रल मल्टिपल n जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला कशाचा रेशिओ पाहिजे r1 आणि r2, म्हणजेच आपल्याला काय पाहिजे r1 आणि r2. ठीक आहे. मग मी मास डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचा रिलेशन यूज करून मी काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत आहो आर. का बरं मास आणि आर मधलंच रिलेशन का घेतलं, कारण की मला मास गिवन आहे. ठीक आहे. बघा आता या इक्वेशनवर टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड जर केलं आपण, ठीक आहे, तर बघा एमचा पॉवर 1/3 ओके अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर. बघा इथं क्यूब रूट अँड क्यूब गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स आर. ओके, बघा आता हा रिलेशन पहिल्या आणि दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी लिहायचा. ठीक आहे. बघा पहिल्या ऑब्जेक्टसाठी मास किती आहे एमचा पॉवर 1/3 ओके इक्वल्स टू मी सरळ लिहितो r1. ठीक आहे. सेकंड ऑब्जेक्टचं मास किती आहे 8 टाइम्स m, त्याचा पॉवर 1/3 इक्वल्स टू काय लिहू मी r2. याला इक्वेशन 3 म्हणा, याला इक्वेशन 4 म्हणा. याच्या लक्षात. बघा आपल्याला r1 आणि r2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन जर 4 केलं, ठीक आहे, बघा लॉज ऑफ इंडस्ट्रीज यूज करा, स्मॉल एम गेट कॅन्सल, 1/8 त्याचा पॉवर 1/3 इक्वल्स टू r1 अपॉन r2. क्यूब रूट ऑफ 8 किती होते 2, देअरफॉर r1 अपॉन r2 इक्वल्स टू किती आलं 1/2. मग r1 अपॉन r2ची व्हॅल्यू 1/2 इथे पुट करा. देअरफॉर 1/n इक्वल्स टू 1/2 त्याचा होल स्क्वेअर, देअरफॉर 1 इक्वल्स टू 1/4. n ची व्हॅल्यू पाहिजे रेसिप्रोकल ऑन बोथ साइड, देअरफॉर n बिकम्स 4. What is the value for integral multiple of n? 4. Okay, you can see the option number 3rd one is the correct one. Okay, म्हणजे क्वेश्चन जे 2010चा क्वेश्चन होता, मी असं म्हणूच नाही शकत का एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. जस्ट टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतला ओके अँड फ्रॉम द गिवन एक्झाम्पल्स ओके you have given all the respective physical quantities and we have to put that physical quantity in the terminal velocity formula and you will get the final answer. It is not like that. याच्या लक्षात अशा प्रकारचं आहेच नाही. याच्या लक्षात. ओके, पहिले बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं 2 ऑब्जेक्ट आहे, दोघं ऑब्जेक्टचं मटेरियल सेम आहे, मासेस दिलेला आहे, टर्मिनल वेलॉसिटी दिला आहे, आणि टर्मिनल वेलॉसिटीमध्ये जो काही सेकंड ऑब्जेक्ट आहे त्याच्या टर्मिनल वेलॉसिटीमध्ये जो काही n इंटिजर आहे तो n इंटिजर आपल्याला फाइंड आउट करायचा होता. ठीक आहे. टर्मिनल वेलॉसिटीचा क्वेश्चन होता म्हणून पहिले हा रिलेशन डेव्हलप केला. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे टर्मिनल वेलॉसिटी आणि रेडियसमध्ये हा रिलेशन आहे. ठीक आहे. हे का बरं आपल्याला असं पाहिजे, कारण की आपल्याला बघा आपल्याला टर्मिनल वेलॉसिटीचा जो काही फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावरून आपण 2 ऑब्जेक्टचं टर्मिनल वेलॉसिटी लिहून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की n जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला r1 r2 लागते. मग मी काय केलं, डेन्सिटी मास आणि व्हॉल्यूमचं रिलेशन यूज करून मास आणि रेडियसचं रिलेशन फाइंड आउट केलं. का बरं मास आणि रेडियस घेत आहे, कारण की मास आपल्याला गिवन आहे, ज्या गोष्टी गिवन आहे त्याच्यामध्येच रिलेशन फाइंड आउट करावं लागतं, त्याच्यामुळे आपण फाइंड आउट केलं. सो ओके, अशा प्रकारचं आहे. म्हणजे इझिली सॉल्व्ह नाही होत, याला थोडं डोकं लागतं, एक प्रॅक्टिस लागते, प्रॉपर एक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, त्याच्याशिवाय हा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे. नोट डाऊन करा पॉज करून. सो वी कॅन मूव टू द सोल्युशन फॉर द सेकंड न्यूमरिकल. ठीक आहे. चला तर आपण न्यूमरिकल नंबर सेकंड तो अतिशय इझी आहे. ओके, त्याच्यात म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द केरला CET 2000. तुम्हाला इथंच लक्षात येते CETचं आणि JEEच्या नीटच्या क्वेश्चनमध्ये डिफरन्स इथंच लक्षात येते. मी जेव्हा सॉल्व्ह करत असतो गोष्टी तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होऊन जातात की कोणत्या अडचणी कशा राहतात. ठीक आहे. चला काही हरकत नाही. बघा आता हा एकदम सोपा क्वेश्चन आहे. अँड आयडियल फ्लुइड फ्लोज थ्रू अ पाईप. ठीक आहे. कोणत्या प्रकारचा आयडियल फ्लुइड आहे, पाईपमध्ये फ्लो होऊन राहिला ऑफ अ सर्क्युलर क्रॉस सेक्शन विथ अ डायमीटर 5 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे हा जो काही इकडला क्रॉस सेक्शन आहे A,
याचा डायमीटर आहे 5 सेंटीमीटर, इकडला क्रॉस सेक्शनचा डायमीटर आहे 10 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली ॲज शोन इन द फिगर. द रेशिओ ऑफ द वेलॉसिटीज ऑफ द फ्लुइड ॲट ए अँड द बी. ओके, बघा ए वर वेलॉसिटी आपण V1 म्हणू, बी वर वेलॉसिटी आपण काय म्हणू V2 म्हणू. ठीक आहे, आणि आपल्याला ओके अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, ओके इक्वेशन ऑफ कंटिन्युटीवरून तुम्ही लिहू शकता AV इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे, एरिया इंटू वेलॉसिटी. या भागात एरिया आणि वेलॉसिटीची मल्टिप्लिकेशन करा किंवा या भागात एरिया आणि वेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन करा. कसं आहे ते कॉन्स्टंट. याचा अर्थ बघा, या भागातला एरिया किती आहे क्रॉस सेक्शन ए, याची वेलॉसिटी किती आहे V1. ठीक आहे, या भागातला एरिया किती आहे B, याची वेलॉसिटी किती आहे V2. इथं लक्षात, हे दोन कसं राहायला पाहिजे सेम, कॉन्स्टंट कसं राहायला पाहिजे सेम. म्हणजे या भागात तुम्ही एरिया आणि वेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन करा किंवा या भागात एरिया आणि मल्टिप्लिकेशन करा, ती कसं यायला पाहिजे कॉन्स्टंट. ठीक, आणि त्यांनी आपल्याला काय विचारलं वेलॉसिटीचा रेशो, याचा अर्थ V1/V2. देअरफॉर V1/V2 इक्वल्स टू B डिवायडेड बाय A. B आणि A हा गिवन क्रॉस सेक्शन एरिया. ओके, क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे सर्क्युलर आहे, क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे सर्क्युलर. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा इथं आपण काय लिहू शकतो पाय R स्क्वेअर. ठीक आहे, इथं पण पाय R स्क्वेअर. ठीक आहे, B साठी R सफिक्स B लिहितो, याच्यासाठी A लिहितो, पाय पाय गेट कॅन्सल. ठीक आहे, देअरफॉर V1/V2 इक्वल्स टू बघा काही हरकत नाही, पाय पाय तर इथं काय झालं पाय पाय गेट काय झालं कॅन्सल. ठीक आहे, रेडियस, परंतु आपल्याला रेडियस दिलेला आहे का नाही, आपल्याला काय दिलेलं आहे डायमीटर. मग डायमीटर आणि रेडियसमध्ये काय फरक आहे, डायमीटर इज नथिंग बट द 2 टाइम्स ऑफ रेडियस. इथं लक्षात, म्हणजे आपल्याला काय ॲडजस्ट करायला जर आपल्याला जर हां म्हणजे आपण काय लिहू शकतो आता देअरफॉर R इक्वल्स टू काय लिहू शकतो डायमीटर डिवायडेड बाय 2. मग आरच्या ठिकाणी ठीक आहे, ठीक आहे इथं R सफिक्स B आहे, देअरफॉर डायमीटर ऑफ B डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय ओके याचा होल स्क्वेअर, डायमीटर ऑफ A डिवायडेड बाय 2 त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, डायमीटर ऑफ B डिवायडेड बाय 2 इंटू 2 डिवायडेड बाय डायमीटर ऑफ A त्याचा होल स्क्वेअर. 2 to गेट कॅन्सल, देअरफॉर डायमीटर ऑफ B डिवायडेड बाय डायमीटर ऑफ A. डायमीटर ऑफ B किती आहे 10 सेंटीमीटर, काही हरकत नाही. डायमीटर ऑफ A किती आहे 5 सेंटीमीटर, काही हरकत नाही. ओके, याचा होल स्क्वेअर आहे, याचा होल स्क्वेअर आहे. दिस इज द वेलॉसिटी ॲट A अँड वेलॉसिटी ॲट B. देअरफॉर V1/V2 बिकम्स बघा 5 1 5 5 दोन्ही 10, 2चा भागीला 2चा काय झाला स्क्वेअर, म्हणजे किती शिल्लक राहिला 4. ओके, 4 भागीला 1 लिहा किंवा और या फॉर्मॅटमध्ये राहू शकते 4:1. ऑप्शन एक तर या फॉर्मॅटमध्ये नाही तर या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन्स राहण्याची शक्यता आहे. बघा 4:1 या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन आहे. Okay, in this way you can solve it the question number 2 very easily and using the concept of equation of continuity. And the concept of equation of continuity tells us that the area and the velocity, if we do the product of area and velocity at the one end, okay, and it is also valid for the second end, and the product becomes for that given area and velocity constant. So using that relation you can easily solve it. लक्षात, मग इथं आपल्याला जो काही क्रॉस सेक्शन एरिया होता सर्क्युलर होता तर आपण सर्कलचा एरिया यूज केला. आपल्याला रेडियस दिलेलं नाही आहे, आपल्याला डायमीटर दिला आहे, मग डायमीटर आणि रेडियसचा यूज करून त्या गोष्टी तुम्ही म्हणजे हे एकदम सिम्पल आहे. ओके, जस्ट अ सिम्पल अल्जेब्रा आहे. सो एनीबडी कॅन डू इट and it is easy to solve everybody. Question number 2. Okay, I am not saying about the question number 1. याला थोडं डोकं लागतं. ठीक आहे, असा जर उपक्रम तुम्हाला आवडत चालला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.